आम्हाला टाइम झालाय पालखी नाचवायचा. खूप लेट झाले पालखी, थोड्या वेळ पालखी नाचवायला बघताना तयारी चालू होती रांगोळीवर काढायची. तर सौरभ दा, रोहन आणि छोटे अंतर आहे ते मग रांगोळी करते. किती मस्त रांगोळी काढली. आणि ह्या आमच्या गावच्या महिला मंडळ आहेत, सर्व जमलेत पालखी सोहण्यासाठी, पालखी बघायला. अशी 5 देव पालखीमध्ये बसतात. ते आमच्या घरी येते, गावी येते, तेव्हा आम्ही असतो पालखीचे मान करी, म्हणजे पालखीचा मान आमचा असतो. आणि हे आमचे छोटे कलाकार अनु आणि ग्रुप असतात, सकाळपासून वाजवतात. इथे चालले पालखी कशी नाचवायची संध्याकाळी, ते तयारी चालली. अक्षय मंदार सर्व तयारी करून पालखी कशी नाचवायची. आज पालखीला खूपच जास्त वेळ झाला आहे, म्हणून जास्त नाचवणार आहे पालखीला. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही पालखीचं मस्तकी घाटामध्ये स्वागत केलं आहे. ह्यावर्षी जास्त एक्साइटमेंट झाली आमच्या लोकांची, कारण गेल्या वर्षी आम्हाला पालखी नाचवायला भेटली आहे. यावर्षी तर जोरातच सर्वजण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. तुमचा जमत नसेल तुझ्या पोरग्याला सांगा पण लाईक करा. सबस्क्राईब पण करा. तुम्हाला जमत असेल पोरग्याला सांगा पण सबस्क्राईब करा मस्तपैकी. म्हणजे मला पण कॉन्फिडन्स येतो की बाबा व्हिडिओ बनवायला पाहिजे. तुम्ही यार लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब थोडा लाईक तरी करा, म्हणजे मला वाटतं यार व्हिडिओ बनवायला पाहिजे. पालखी नाचायची कला आहे ना, कुणाला शिकवावं लागत नाही कोकणी माणसाला. तर ती कोकणी माणसाच्या अंगातच असते, ती तर शिकवायला लागत. तर तुम्हाला वाटत असेल की ती ट्रॉफी का ठेवलेली आहेत, त्या स्पर्धावर आहे का पालखी नाचवायची? तर नाही, तसं नाही आहे. आमच्या गावातल्या पोरांनी आणि 40+ ह्या दोघांनी आहे ना ट्रॉफी जिंकली. म्हणजे मॅचमध्ये आम्ही जिंकलो, तर ते आम्ही सातमाई आईच्या चरणी ठेवलेले आहेत. सातमाई आईच्या मुले आम्ही जिंकलो, असं गणपती बाप्पामध्ये जिंकलो. तर ते म्हणून दाखवण्यासाठी आम्ही असं ठेवलेलं की सातमाई आई आम्ही सोबत आहे. पालखी नाचायची कला आहे ना, कुणाला शिकवावं लागत नाही कोकणी माणसाला. तर ती कोकणी माणसाच्या अंगातच असते, ती तर शिकवायला लागत.
हे अक्षयने कितपत बरोबर केलं हे मला सांगा कमेंटमध्ये. हे असं बरोबर आहे का? समोरून माणूस पालखी वाजवायला येतोय आणि तो समोरून बोलतो बाजूला हो.